बैठक चळवळीचे आद्य प्रणेते डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं बदलापुरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यावेळी श्री समर्थ सेवकांनी बदलापूरच्या विविध भागात जाऊन रस्ते, उद्यानं तसंच सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ केली। महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभरात स्वच्छता अभियान राबवण्यात येतंय। याचाच एक भाग म्हणून बदलापुरातही श्री समर्थ सेवकांनी स्वच्छता केली। त्यांनी प्लास्टिकचा कचरा एकत्रित केला, तसंच रस्ते, उद्यानं, पोलीस स्टेशनचा परिसर, ग्रामीण रुग्णालय, शहरातील मुख्य चौक झाडून स्वच्छ केले। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आदरणीय तीर्थरूप पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व आदरणीय तीर्थरूप श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून आज स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्वच्छता ही देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। हे स्वच्छता अभियान नागरिकांना स्वच्छतेच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित केलेलं आहे। आज उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहर व ग्रामीण परिसरात स्वच्छता अभियान सुरू आहे। जवळजवळ 2500 पेक्षा जास्त श्री सदस्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतलेला आहे। ह्या स्वच्छता अभियानात जवळजवळ 82 ठिकाणी एकूण 166 किलोमीटर दुतर्फा रस्ते व 33 ठिकाणी ज्याच्यामध्ये रुग्णालय, पोलीस स्टेशन, प्राथमिक शाळा या ठिकाणी स्वच्छता अभियान घेतले जात आहे। स्वच्छता अभियानासाठी लागणारे ग्लोव्ज व मास्क प्रतिष्ठानतर्फे पुरवण्यात आलेला आहे। जो काही कचरा ह्या स्वच्छता अभियानामध्ये गोळा केला जाईल तो वाहनांच्या मार्फत डम्पिंग ग्राउंडपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या स्वच्छता मोहिमेत बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे तसंच भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक राजन घोरपडे यांनी देखील सहभाग घेतला होता। या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा असं आवाहन नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी केलंय। नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांकडून पूर्ण बदलापूर शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे। नेहमीच ही टीम आहे, ही नेहमीच आपल्याला बदलापूर स्वच्छ अभियानामध्ये मदतच करत असते। आज त्यांच्या प्रेरणेने म्हणजे ते जे उपक्रम राबवतात, प्रत्येकाने हा उपक्रम हाती घेण्यासाठी सतर्क राहायला पाहिजे आणि बदलापूरच्या स्वच्छतेच्या दृष्टीने नेहमीच विचार केला पाहिजे। आजच्या दिवशीपासून आम्ही आणखीन एक घोषणा करत आहोत की आपल्याला बदलापूरमध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या ज्या पिशव्या आहेत त्यांच्यावर बंदी आणायची आहे। आजपासून आम्ही तो नियम लागू करत आहोत। बदलापूरमधील तमाम फेरीवाल्यांना असो, दुकानदारांना असो, सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपल्याकडे जर अशा पिशव्या असतील तर आपण त्वरित त्या जमा कराव्या। जर नंतर ह्या पिशव्या आपल्याकडे सापडल्या तर त्याच्यावर जप्तीची कारवाई केली जाईल। आपल्याला पूर्ण बदलापूरमध्ये जर कचरा मुक्त अभियान राबवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आपल्याला बंद करणं खूप गरजेचं आहे। आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छ अभियान सुरू आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की धर्माधिकारी परिवाराने या राज्यात, या देशात एक क्रांती घडवलेली आहे की एका शब्दावरती कोट्यावधी अनुयायी हे रस्त्यावरती उतरून या राज्याची, या शहराची स्वच्छता करतात। त्यामुळं निश्चितच देशाला एक मोठा हातभार लागतो की स्वच्छ भारत अभियानामध्ये। मी बदलापूरमधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे जेव्हा स्वच्छ भारत अभियान आपण सुरू असतं, नानासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी जेव्हा रस्त्यावरती उतरून स्वच्छता करतात तेव्हा आपलंसुद्धा प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण सुद्धा त्याच्यात हातभार लावला गेला पाहिजे। आज माननीय नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी आव्हान केलं आहे की प्लास्टिक मुक्ती, प्लास्टिक बंदी, यामुळे 50 मायक्रोवॅनच्या पेक्षा कमी जाडीच्या ज्या पिशव्या आहेत त्या आपण स्वतःहूनच बंद केल्या पाहिजेत। कारण या प्लास्टिक हा विघटन होत नाही आणि त्यामुळे त्याचा मोठा कचरा हा शहरात पसरला जातो। जर काय आपण प्लास्टिक बंदी आणली तर निश्चित 50% शहर हे त्याच्या आपोआप स्वच्छ होईल। आजपासून आपण या सर्व व्यापारी बंधू असतील, जे काही छोटे मोठे व्यापारी असतील, दुकानदार असतील, त्यांनी स्वतःहून
कापडी पिशव्या आणि कागदी पिशव्यांचा वापर करावा आणि ग्राहकांना सुद्धा आवाहन करावं की जेणेकरून आपलं बदलापूर स्वच्छ होण्याकरता आपण सहकार्य कराल, आपला एक भाग होईल. आणि पुन्हा एकदा सर्व या जयंतीच्या निमित्तानं आज मी तमाम यांच्या अनुयायांना मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो की आपण बदलापूर शहर स्वच्छ करण्याकरता मोठा सिंहाचा वाटा देत आहात. धन्यवाद. अध्यात्मासोबत लोकांनी सामाजिक भानही जपणं आवश्यक आहे. या उद्देशानं नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं ही मोहीम राबवण्यात येते. मात्र अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांनीही यातून बोध घेणं तितकंच गरजेचं आहे. आजही अनेक लोक स्वच्छतेबाबत फारसे सजग नाहीत. सर्वत्र प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू आहे. हा प्लास्टिकचा कचरा कुठेही फेकला जातो. त्यामुळे आता अशा नागरिकांनीही आपल्या आचरणात सुधारणा करण्याची गरज आहे. तरच खऱ्या अर्थानं बैठक चळवळीच्या माध्यमातून सुरू असलेल्या मोहिमेला यश प्राप्त होईल.